लॅटिन अमेरिकी व युरोपीय कादंबरी साहित्य समीक्षा विचार, मध्ययुगीन व आधुनिक मराठी साहित्य, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, ग्रंथ इतिहास, वाचन संस्कृती, वाङ्मयीन संस्कृती या विषयाच्या अभ्यासामध्ये सरांची विशेष रुची आहे. नवअनुष्टुभ या वाङ्मयीन नियतकालिकाचे संपादन सरांनी केले आहे. 25 कविता हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित असून सरांना मी ओळखते ते लीळा पुस्तकांच्या आणि पासोडी या त्यांच्या लक्षणीय लेखसंग्रहांवरून. सहसंपादक आणि सहलेखक असलेले माननीय नितीन रिंडे सर यांना अका प्रियोळकर पुरस्कार, बी रघुनाथ पुरस्कार, लोकमंगल पुरस्कार, वि म गोगटे पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मी माननीय नितीन रिंडे सर यांना विनंती करते की 5/1 ते 21 या परिसंवादामध्ये आपली मांडणी करावी. माननीय रिंडे सर. एखाद्या लेखकाच्या कादंबरीची 50शी साजरी करणं आणि ती अशा पद्धतीनं साजरी करणं ही फार भाग्याची, चांगली आणि आदर्श अशी गोष्ट आहे. त्यामुळे औरंगाबादमधल्या ज्या संस्थांनी एकत्र येऊन रारम बोराडे यांच्या पातोळा या कादंबरीवर आज सबंध दिवसभराचा हा कार्यक्रम परिसंवाद ठेवला, त्या सर्व संस्थांचं मी विशेष अभिनंदन करतो. कारण अशाच छोट्या छोट्या गोष्टींची आपल्या वाङ्मयीन संस्कृतीमध्ये कमी आहे आणि ती भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून मी या आजच्या कार्यक्रमाकडे पाहतो. आणि आणखी एका गोष्टीचा आनंद मी यासाठी व्यक्त करतो की अशा एका वेगळ्या कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी या सर्व आयोजक संस्थांनी दिली. मित्र, इथे आज स्वतः रारम बोराडे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर मराठीमध्ये अनेक मान्यवर लेखक, समीक्षक, प्राध्यापक हे देखील ते आहेत. या सर्वांना अभिवादन करून थोडक्यात पातोळा या कादंबरीचं माझ्या दृष्टिकोनामधून काय महत्त्व आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पातोळा ह्या कादंबरीची पहिली आवृत्ती 1971 साली प्रसिद्ध झाली होती, हे आपणा सर्वांना माहिती आहे. आणि ती मौज प्रकाशन या संस्थेनं प्रसिद्ध केली होती. मौज प्रकाशन हे 1940-45 पासून सत्यकथा हे मासिक आणि त्यानंतर मग मौज प्रकाशन ह्या दोन संस्थांच्या भोवती जी एक वाङ्मयीन संस्कृती निर्माण झाली, त्या वाङ्मयीन संस्कृतीचं बऱ्यापैकी मूल्यमापन आजपर्यंत झालेलं आहे मराठीत, महाराष्ट्रात. पण मौजेने ज्या काही गोष्टी केल्या त्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की ग्रामीण भागामधल्या अनेक लेखकांना मौजेने पहिल्यांदा वाचकांसमोर ठेवलं. त्यामध्ये रारम बोराडे हे एक लेखक आहेत आणि त्यांची पाचोळा ही कादंबरी हे आपल्याला माहिती आहे. आत्ताच दत्ता घोलप यांनी आपल्यासमोर सांगितलं की एखाद्या पुस्तकाचं आयुष्य किती असतं, शेवटी त्या पुस्तकाचा जीव किती आहे, त्याच्यामध्ये ताकद किती आहे त्यावरून ठरत असतं. म्हणजे ज्ञानेश्वर आणि तुकारामांचं नाव आपण आजही घेतो, नुसतं नाव घेत नाही तर त्यांचे तुकारामांचे निदान काही अभंग आपल्याला पाठ असतात, त्यांच्या काही ओळी आपल्या कानावरून गेल्या असतात जरी वाचलेला नसल्या तरीसुद्धा. कबीर आपल्याला थोडाफार माहिती असतो. तसा प्रत्येकच लेखक काही 700, 800, 1000 वर्ष राहील असं नसतं, असं होऊ शकत नाही. आणि त्यामुळे प्रत्येक वाङ्मयीन संस्कृतीमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये अशी फार थोडी पुस्तकं उरतात, असे फार कमी लेखक असतात की ज्यांचं साहित्य, लेखक म्हणण्यापेक्षा पुस्तकच आपण म्हणू, साहित्यकृतीच आपण म्हणू. याचं कारण असं की एखाद्या लेखकाच्या समजा त्याने 10 पुस्तकं लिहिली असतील तर 10ची 10 काही कायमस्वरूपी राहत नाहीत. त्यातलं काही पुस्तकं 1, 2, 4 पुस्तकं कदाचित, किंवा एखादंच पुस्तक हे वाचकांसमोर कायमस्वरूपी राहतं किंवा वाचकांना आवडतं. म्हणजे त्या पुस्तकाने एक वाङ्मयीन संस्कृतीमध्ये स्थान मिळवलेलं असतं. याच्यामागे अनेक कारणं असतात. त्यातलं एक कारण आता जसं मी आता नुकतंच म्हटलं की त्या पुस्तकाचा जीव किती आहे, त्या पुस्तकाचा आवाका किती आहे त्यावरती ते अवलंबून असतं. दुसरं की
ते पुस्तक ज्या समाजामध्ये वाचलं जातं आहे त्या समाजाची परिस्थिती काय आहे, त्याची एकूण सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थिती काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, आणि त्यातून मग त्या समाजाला, खास करून त्या वाचकाला, त्या समाजामधल्या ते पुस्तक किती भावतं, त्याला ते किती महत्त्वाचं वाटतं, त्याला ते किती रिलेव्हंट वाटतं, यावर त्या पुस्तकाचं टिकून राहणं अवलंबून असतं. या कसोटीवरती आपण जर पाहिलं तर आज 50 वर्षानंतरसुद्धा पाचोळा या कादंबरीवरती चर्चा होणं, पाचोळा ही कादंबरी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला लागणं, आणि अभ्यासक्रमाने चर्चा जाऊ देत, परंतु वाचकांनी जर ती कादंबरी वाचली, एखाद्या सामान्य वाचकाने सुद्धा ती कादंबरी वाचली, तर त्याला ती खिळवून ठेवते, त्याला ती आवडते. मग असं काहीतरी त्या कादंबरीमध्ये आहे की जे आजच्याही वाचकाला भावत आहे. जोपर्यंत हे भावत राहील तोपर्यंत ती कादंबरी टिकून राहते. बरेचदा असंही होतं की ती कादंबरी दुसऱ्या भाषेत जाते, ते पुस्तक दुसऱ्याही भाषेत जातं आणि त्या भाषेमध्ये ते टिकतं. कधी कधी आपल्या भाषेत मेलं आणि त्या भाषेत टिकलं असं सुद्धा होतं. अशा अनेक शक्यता असतात. आता पाचोळा या कादंबरीमध्ये नेमकं काय आहे की ज्यामुळे ती कादंबरी टिकली, याची काही मीमांसा दत्ता घोलप यांनी आपल्यासमोर केलेली आहे. मी थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातनं या कादंबरीकडे बघणार आहे आणि ते तुमच्यासमोर मांडणार आहे माझे काही निरीक्षणं. की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण आणि पाचोळा यांच्यामध्ये काळाची एक दरी आहे किंवा काळाची एक भिंत आहे. दरी म्हणण्यापेक्षा आपण त्याला भिंत म्हणूया. त्या भिंतीच्या पलीकडे पाचोळा लिहिली गेली आणि त्या भिंतीच्या अलीकडे आपण आहोत सगळे वाचक म्हणून. भिंत कशाची आहे तर साधारणपणे ज्याला म्हटलं जातं की भारतीय समाजामध्ये एक मोठं अवस्थांतर 90, 91, 92च्या काळामध्ये घडलं. त्या अवस्थांतराच्या 3 नैमित्तिक घटना त्या काळातल्या अत्यंत महत्त्वाच्या घटना की ज्यांचा परिणाम एकंदर सगळ्या आपल्या समाज जीवनावर, आपल्या सांस्कृतिक जीवनावर, आपल्या राजकीय वर्तमानावर आणि आपल्या साहित्यावर, कलेवर, सगळ्या गोष्टींवरती झाला. याचा अर्थ की त्या तिन्ही घटना अत्यंत खोलवर परिणाम करणाऱ्या आणि म्हणून महत्त्वाच्या होत्या. तर त्या 90 ते 92 दरम्यान झालेल्या 3 घटना आपल्याला सर्वांना माहिती आहेत की एक म्हणजे राम जन्मभूमी आंदोलन, दुसरं म्हणजे मंडल आयोगाचं आंदोलन आणि तिसरं म्हणजे त्याच काळामध्ये झालेलं उदारीकरण म्हणजे खाजगीकरणाच्या गॅट करारामध्ये भारताने दिलेला सहभाग किंवा भारताने दिलेली मान्यता. या 3 गोष्टींचा एकत्रित परिणाम आणि त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध, त्यामुळे गेल्या 30 वर्षामध्ये आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे आणि त्याचे परिणाम आज आपण राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये सर्व स्तरांवरती पाहतो. आपण हे लक्षात घेऊया की पाचोळा ज्यावेळी रारम बुराडेंनी लिहिली त्यावेळी यातलं काहीही घडलेलं नव्हतं. आत्ता आपला इतिहास, इमिजिएट इतिहास हा आहे जो मी तुम्हाला आता सांगितला तो की 30 वर्षापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि त्याने जे काही आपल्या समाजाला एक दिशा दिली त्या 3 घटनांनी आणि त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या इतर घटनांनी, त्या दिशेने आता आपण पुढे जात आहोत. त्यामुळे तो आपला इमिजिएट इतिहास आहे, नजीकचा इतिहास आहे. रारम बुराडेंनी ज्यावेळी पाचोळा लिहिली त्यावेळी त्यांचा इतिहास कोणता होता, कारण प्रत्येक लेखक हा काळाच्या पार्श्वभूमीवरच लिहित असतो. त्यामुळे त्यांच्या काळाची पार्श्वभूमी कोणती होती, कुठल्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाचोळा लिहिली, कुठल्या पार्श्वभूमीवर त्यांचा गंगाराम शिंपी उभा राहिला, तर त्यांची पार्श्वभूमी ही 47 ते 65 या काळाची आहे. म्हणजे आणीबाणी पण तेव्हा लागू झालेली नव्हती. आणीबाणी अजून 5 वर्षांनी येणार होती. नेहरू नुकतेच गेलेले होते, लालबहादूर शास्त्री गेलेले होते, 2 युद्ध झालेली, 3 युद्ध झालेली होती, भारत स्वतंत्र झालेला होता आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरू आणि इतर सगळ्या मंडळींनी जी काही एक स्वप्न आणि एक प्रकारचं मॉडेल आपल्यासमोर लोकशाही राज्यव्यवस्थेचं आणि मिश्र अर्थव्यवस्थेचं उभं केलं, त्या दिशेनं आपली वाटचाल सुरू झालेली होती. आता ते झिरपत आपल्या ग्रामीण भागापर्यंत कसं आलेलं होतं तर हरित क्रांतीची घोषणा आणि पहिल्यांदा औद्योगिकरणाची घोषणा आणि नंतर कृषी विकासाची घोषणा, त्याच्या लागोपाठ घोषणा पंचवार्षिक योजनांमधून दिल्या गेल्या आणि त्याकरता प्रयत्न केले गेले. त्याचा परिणाम हळूहळू ग्रामीण भागामध्ये दिसायला लागलेला होता आणि खेडी थोडीशी बदलायला लागली होती. त्या काळामध्ये ग्रामीण भाग थोडासा बदलायला लागलेला होता. त्यावेळी आणखी एक गोष्ट काय घडलेली होती तर ज्या खेड्यांबद्दल आपण बोलतो त्या खेड्यामधला दलित समाज हा बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली धर्मांतर झाल्यानंतर त्याचा जो काही एक सांस्कृतिक परिणाम दलित समाजाच्या मानसिकतेवरती झाला, त्यातून त्यांनी शहराकडे जायला आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केलेली होती. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये
शिक्षण घेण्याच्या वेळानं झपाटलेली तरुण मुलं शहरामध्ये येऊन दलितांची शिक्षण घेत होती. असा तो 70च्या दशकाचा काळ आहे. त्या काळामध्ये वेगवेगळ्या म्हणजे एका बाजूनी खेड्यातली ही मुलं जी अत्यंत वंचित अशा समाजामधली आहेत ती शहरामध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शहरामधली जी मुलं होती जी सुखवस्तू कुटुंबांमधली होती त्यांनासुद्धा एका वेगळ्या भारताच्या नवनिर्माणाच्या वेळानं झपाटलेलं होतं आणि ते सगळेच नाही पण त्यातले काही वेगवेगळ्या चळवळींमध्ये स्वतःला गुंतवून घेत होते आणि त्यामुळे ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारच्या चळवळी म्हणून तशा चळवळी महाराष्ट्रात वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुरू झालेल्या होत्या. मग त्याच्यामध्ये लोकविज्ञानाची चळवळ होती, त्यामध्ये आदिवासी मुक्ती लढा होता, त्यामध्ये युक्रांतसारखी विद्यार्थी चळवळ होती. अशा वेगवेगळ्या चळवळींमध्ये शहरी मुलांचं जास्त पार्टिसिपेशन होतं आणि ती मुलं तरुण मुलं एका वेगळ्या ध्येयानं झपाटली जाऊन या सगळ्यांमध्ये येत होती. असा तो काळ आहे आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती हा गंगाराम शिंपी आणि त्याचा भाना हा मुलगा आणि पार्वती हे आपल्यासमोर उभे राहतात. तर त्यातून म्हणजे ह्या पार्श्वभूमीवर मग राराम बोराडे आपल्यासमोर काय मांडतात, ह्या कादंबरीचं कोणतं रूप आपल्यासमोर ते मांडतात हा विचार आपण केला पाहिजे. आणि मग ही जी मधली भिंत आहे ज्याला मी मगाशी म्हटलं की पाचोळाची निर्मिती आणि आपण याच्यामध्ये एक भिंत आहे, तर त्या भिंतीच्या पलीकडे ही पाचोळा कशी पोचली, भिंतीच्या पलीकडे लिहिली गेलेली त्या बाजूला लिहिली गेलेली पाचोळा आजही आपण इतकी रिलेव्हंट का मानतो याचा आपल्याला शेवटी थोडासा विचार करता येईल. मला असं वाटतं की पाचोळाच्या शेवटी राराम बोराडेंनी एक छोटा लेख लिहिलेला आहे, आपलं एक आत्मनिवेदन लिहिलेलं आहे. ते जर आपण बारकाईने वाचलं तर लेखकाच्या बाजूने लेखक त्या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेचा विचार कसा करत होता याच्यावरती पुरेसा प्रकाश पडतो. लेखकाचं प्रत्येकच मत आपण गृहीत धरलं पाहिजे किंवा तेवढंच आपण गृहीत धरलं पाहिजे असं काही नसतं. म्हणजे उदाहरणार्थ राराम बोराडे असं म्हणतात की त्यांनी सुरुवातीला जो ह्या कादंबरीचा मुख्य पात्र म्हणून निवडला तो सोना होता आणि नंतर मग त्यांना बदलावं असं वाटलं. त्यांना ते का बदलावं असं वाटलं याचं कारण असं की त्यावेळी तो जो कायदा झाला होता सुवर्णबंदीचा आणि त्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर ते सगळं त्यांच्या डोक्यात एक कथानक तयार झालं होतं आणि त्याची शोकांतिका होणार आहे सोनाराची कादंबरी ती त्या पार्श्वभूमीवरती होणार आहे. मग लेखक म्हणून बोराडेंच्या असं लक्षामध्ये आलं की ह्याला एक तात्कालिक संदर्भ जो त्या कायद्याचा आहे त्याच्यामुळे ती मर्यादा येणार आपल्या कादंबरीला आणि ती कादंबरी तितकी चांगली होणार नाही जितकी आपल्याला लिहाविषयी वाटते असं त्यांच्या मनात आलं आणि म्हणून त्यांनी तिथे सोनार काढला आणि त्या जागी एका शिंप्याला त्यांनी आणलं. आता लेखकाच्या निर्मिती प्रक्रियेच्या अंगानं हा तर्क वगैरे सगळं बरोबर आहे आणि याचा अर्थ असा होत नाही की शिंपी आल्यानंतर त्या कादंबरीचा तात्कालिक किंवा सामाजिक संदर्भ पूर्णपणे गेला असं होत नाही. याचं कारण असं की कोणत्याही साहित्यकृतीला कोणत्याही कादंबरीला कवितेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात सामाजिक सांस्कृतिक संदर्भ असतातच. असं होऊच शकत नाही अशी जगात एकही कलाकृती नसेल की जिला कुठल्याही प्रकारचा सामाजिक किंवा सांस्कृतिक संदर्भ नाही. अर्थात बोराडेंना काही ते अपेक्षित नव्हतं पण त्यांनी जे काही मनोगत व्यक्त केलं आहे त्याचा तसा अर्थ होत नाही की त्यांना कुठल्याही प्रकारचा सामाजिक सांस्कृतिक संदर्भ नको होता. त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की तेवढ्यापुरतं त्यांना ते मर्यादित ठेवायचं नव्हतं. म्हणजेच त्यांना त्यांची कादंबरी ही सार्वकालिक करायची होती. त्यांना त्यांची कादंबरी ही कालातीत होईल, काळाच्या पलीकडे जाईल, उद्याचाही वाचक माझी ती कादंबरी वाचेल अशी त्याची अपेक्षा होती. तशी त्यांना कादंबरी लिहायची होती आणि म्हणून त्यांनी तो बदल केला. आता मुद्दा असा आहे की बोराडेंनी हा जो बदल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना काय काय साधलं आणि त्यातलं आजपर्यंत आपल्या काळापर्यंत काय काय पोचलं. म्हणजे मी असा विचार करतो की समजा 71 सालची कादंबरी आहे, त्याच्या 8 वर्ष आधी कोसला प्रसिद्ध झालेली होती नेमाड्यांची आणि नेमाड्यांनी एक पांडुरंग सांगवीकरच्या रूपानं एक प्रोटोटाईपच तयार केला मराठीमध्ये नायकाचा प्रोटोकॉनिस्टचा की जो सगळ्या समाजाला शिव्या घालतो, जो कुटुंब व्यवस्थेला शिव्या घालतो, जो शिक्षकांना नावं ठेवतो, जो इतर विद्यार्थ्यांच्या विचारपद्धतीबद्दल तिरकसपणे मतं मांडतो, म्हणजे त्याला कोणाचंच काही पटत नाही. अशा प्रकारचा एक संतापलेला धुमसणारा आतल्या अशा प्रकारचा एक प्रोटोटाईप नायकाचा नेमाड्यांनी निर्माण केला होता आणि त्याचा बऱ्यापैकी परिणाम हा नंतरच्या काळातल्या लेखकांवर मराठी लेखकांवर झाला होता, प्रभाव पडला होता. म्हणजे भाऊपाद्यांची राडा या कादंबरीमधला जो नायक आहे त्याचा तो सुद्धा तुम्ही बघा, कुशंक पुरंदरे बघा 743 मधला,
तर ही जी नायकाची परंपरा आहे ती त्याच्यातनं निर्माण झालेली दिसते. पुत्र नावाची मनोहर शाळेंची 80च्या दशकातली कादंबरी, 80 नंतरची, ती सुद्धा बघा. पण एक आणखी गोष्ट बघा, आणखी एका गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधणार आहे या ठिकाणी, की ह्या सगळ्या ज्या कादंबऱ्या आहेत, संतापलेल्या तरुणांच्या कादंबऱ्या, ह्या सगळ्या कादंबऱ्यांचे निवेदक हे ते तरुण आहेत स्वतः. पाचोळामधला तुम्ही आता अशी कल्पना करून बघा की पाचोळामधला भाना जर ह्या कादंबरीचा निवेदक असता तर कादंबरी कशी झाली असती. मला असं वाटतं की भाना जर निवेदक ठेवला असता, राहिला असता या कादंबरीचा, तर ती कोसलाच्या परंपरेतली कादंबरी झाली असती. याचं कारण तो संतापलेलाच आहे. हळूहळू त्याचा संताप वाढत जातो, हळूहळू त्याच्या मनातला विखार वाढत जातो आणि बाप आणि मुलगा यांच्यामधलं नातं अत्यंत तणावाचंच आहे. शेवटी ते तुटतंच आणि ज्या पद्धतीने तुटतं ते ती फारच अंगावर येणारी पद्धत आहे. तर इतकं जे काही ही जी इंटेन्सिटी आहे त्याच्यामधली, त्या नात्यामधली, ती जर का त्या निवेदकाच्या तोंडून सगळं आलं असतं, भानाच्या तोंडून, तर ती कादंबरी त्या संतप्त पिढीची कादंबरी बनली असती. पण बोराडेंनी तसं नाही केलेलं, त्यांनी ते टाळलं आणि त्यांनी एक वेगळं पाऊल उचललं की त्यांनी गंगाराम आणि भाना या दोघांनाही बाजूला ठेवलं, दोन्ही पुरुषांना बाजूला ठेवलं आणि कुटुंबातल्या स्त्रीला, आईला, बायकोला त्यांनी कादंबरीचं निवेदक बनवलं. लेखकानं घेतलेल्या अशा प्रकारच्या प्रत्येक निर्णयाचा त्या कादंबरीच्या आशयसूत्रांवर, जीवनदृष्टीवर परिणाम पडत असतो, होत असतो. तसा आपला इथेही झालेला दिसेल. त्यामुळे झालं असं की तो जो तात्कालिक संताप आहे, म्हणजे बाप आणि मुलगा यांच्यामधला संताप किंवा परिस्थितीविरुद्धचा संताप किंवा त्याचं असमाधान आहे, त्याला भानाला स्वतःची स्वप्न आहेत, त्याला शिकायचं आहे. तसं झुंबीमधल्या आनंदाला पण शिकायचं आहे, तसं ह्याला पण शिकायचं आहे. तिथे सुद्धा आनंद नायक आहे. आनंदाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून झोंबी सगळी मांडली आहे, इथे नाही. त्यामुळे बोराने ते सगळं बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यांनी एक वेगळाच पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्यासमोर आणलेला आहे, जो पार्वतीचा आहे. आता पार्वतीचं एकूण स्थान त्या समाजामध्ये जे आहे, त्या कुटुंबामध्ये जे आहे, ते त्या काळातल्या समाजातली आणि अगदी आजच्यासुद्धा ग्रामीण समाजामधली कुटुंबाला सावरणारी, कुटुंबासाठी खस्ता खाणारी, घरातल्या भांडणाऱ्या पुरुषांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करणारी अशी स्त्री, अशा प्रकारची ती आहे. आणि त्यामुळे ती पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला ते उसवलेलं फाटत चाललंय, उसवत चाललंय, ते शिवण्याचा प्रयत्न करते, धडपड करते असं आपल्याला दिसतं सतत. आणि त्याच्यामुळे ती कादंबरी जरी 71 सालची असली आणि जरी त्या काळात गौरी देशपांडे स्त्रीवादी कथा लिहित असल्या, तरीसुद्धा गौरी देशपांडेंना जी स्त्री कधी दिसली नसेल त्या प्रकारची एक स्त्री राराम बोराडे पाचोळा या कादंबरीमधून आपल्यासमोर उभी करतात. म्हणजे एका बाजूला ते आता गंगारामचं आणि भानाचं दोघांचंही वागणं बघा, आपण दोघांच्याही बाजूने बोलू शकतो, आपण दोघांनाही जस्टिफाय करू शकतो. भानाचं बरोबर आहे, गंगारामचं बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. पण पार्वतीच्या दृष्टिकोनामधून त्या दोघांचं वागणं जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल, दोघेही अत्यंत एकेखोर आहेत. माझंच म्हणणं खरं आहे असं दोघांचंही म्हणणं आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचा तो पुरुषी अहंकार आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारचा समाजानं दिलेला सामाजिक स्थान जे आहे ना पुरुष म्हणून, त्याच्याबद्दलचा अहंकार आहे. आणि ही बाई पार्वती सतत त्यांना मुलाला गोंजारण्याचा प्रयत्न करते, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, नवऱ्याला सांभाळण्याचा, समजून सांगण्याचा प्रयत्न करते. इतकंच नव्हे तर जेव्हा गंगारामचा धंदा चालत नाही, त्याच्याकडे कोणी येत नाही, म्हणजे आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट झालेली असते, तर तिच्याच मजुरीवर संपूर्ण कुटुंब जगतं. म्हणजे फारच मोठं उदाहरण, जसं उद्धव शेळकेंच्या कौतिकचं एक मोठं उदाहरण आपल्या मराठी साहित्यामध्ये आहे एका स्त्रीचं, की एका स्त्रीच्या दृष्टिकोनामधनं ह्या सगळ्या व्यवस्था, म्हणजे माझी कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, पुरुष, हे सगळं, आणि ती त्याची संगती लावण्याचा कसा प्रयत्न करते, असा एक दृष्टिकोन आपल्याला पाचोळाच्या रूपाने पुढे आलेला दिसतो. दोन गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या, की बाप आणि मुलगा यांच्यामधला संघर्ष आणि पुरुषी अहंकाराकडे बघण्याचा एक स्त्रीचा दृष्टिकोन. तुम्ही स्त्रीवादी नका म्हणू त्याला, परंतु तो एका स्त्रीचा दृष्टिकोन आहे, ज्याला ह्या लेखकाने आपल्या कादंबरीमध्ये 71 साली स्थान दिलेलं आहे, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. तिसरा मुद्दा याच्यामध्ये एक असा येतो आहे की सामान्य माणूस आणि सत्ता, गावामधले आता पॉवर सेंटर्स कोणती असतात, दत्ता घोलपांनी त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे की गरड हे त्या पॉवर सेंटरचं प्रतीक आहे. तो गरड कुठे कादंबरीत येत नाही, हे त्या लेखकाचं कौशल्य आहे, म्हणजे मोठेपण आहे, की गरड कुठेही येत नाही पण गरडाचं अस्तित्व सतत जाणवतं.
गंगारामच्या मागे उभा असणारा एक मोठी सावली, राक्षसी सावली म्हणजे तो गरुड आहे, ज्याने गंगारामचं आयुष्य धोक्यात संकटात घातलेलं आहे म्हणा, किंवा त्याचं काळवंडून टाकलेलं आहे आयुष्य, असा तो गरुड आहे. तो गरुड त्या सत्तेचं प्रतीक आहे, सामाजिक सत्तेचं प्रतीक आहे. पुन्हा गरुड हे पुरुष सत्तेचं पण प्रतीक आहे. म्हणजे आता मगाशी जे आपण म्हटलं ते जर आपण आणखी एक्सटेंड करायचं म्हटलं तर त्यामध्ये जसा भाना येईल, त्याच्यामध्ये गंगाराम येईल, तसा गरुड पण येईल, आणि एका बाजूला फक्त मग पार्वती राहील. हे पण आपण लक्षात घेतलं ना, अशा प्रकारचं नातं, तर तुमच्या लक्षात येईल की पार्वतीचा दृष्टिकोन का महत्त्वाचा आहे. तर ते राम बोराडे यांनी आपल्या त्या कादंबरीतून बरोबर हे केलेलं आहे की सत्ता आणि सामान्य माणूस यांच्यामध्ये कसा सगळा पेच निर्माण होतो, आणि मग सामान्य माणसाची प्रयत्न, त्याची धडपड, त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचं चाललेला आटपिटा, त्याच्यावर मात करण्याचा त्याचा गंगारामचा प्रयत्न, गरुडाला चॅलेंज करण्याचा, त्याला अद्दल घडवण्याचा त्याचा जीव केवढा, त्याची ताकद केवढी, पण धमक, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि चौथं आशय सूत्र त्याच्यामधलं जे आहे ते म्हणजे बदलणारं खेडं. मग त्या कादंबरीमध्ये आलेल्या त्या फॅशन्स, आता का बरं गंगारामकडे लोक येत नाही, याचं कारण असं की आता त्यांना नव्या नव्या फॅशनचे कपडे तरुण मुलांना शिवायचे, तर म्हणून मग ते शहरात जातात. आणि जेव्हा त्यांना गडाने एक नवीन पर्याय दिला गावामध्ये, त्या एक शिंप्याला आणून बसवलं आणि मशीन ठेवलं तिथे, तेव्हा साहजिकच आहे की त्या लोकांना पर्याय मिळाला, आणि त्यामुळे आपोआपच हे झालेलं आहे, त्या गंगारामकडे येणाऱ्या लोकांची संख्या अगदीच कमी झाली किंवा नाहीच, आणि मग गंगारामचा व्यवसाय पूर्णपणे बसला. हे आपल्याला माहिती आहे की आनंद यादवाच्या गोतावळामध्ये ट्रॅक्टर आहे, इथे फिलाई मशीन आहे. आपण असं म्हणू की हे आधुनिकतेचं प्रतीक आहे, पण फक्त इतकंच नाही आहे, शहरीकरणाचं प्रतीक आहे, पण इतकंच नाही, तर ते शहरीकरण होत असताना, म्हणजे नव्या नव्या गोष्टी येत असताना त्या येतात कोणाकडे, आधुनिक गोष्टी किंवा ह्या सगळ्या मशिनरीज कोणाकडे येतात, तर अभावग्रस्त समाजाकडे ते येत नाहीत. ज्यांच्याकडे आधी आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे जो आहेरे वर्गातला समाज आहे त्याच्याकडेच त्या पोहोचतात, आणि त्यामुळे अभावग्रस्त समाज हा दिवसेंदिवस आणखी तळाला रसा तळा जातो, असं त्या कादंबरीतून त्यांनी दाखवलेलं आहे. आता गंगारामची जी काही मानसिकता आहे, गंगारामचा जो काही एक जीवनाबद्दलचा दृष्टिकोन आहे, त्याच्यामध्ये भाना कुठे बसत नाही, भानाचं शिक्षण कुठे बसत नाही. गंगारामसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याने शिलाई मशीन शिकून घेतली पाहिजे, त्यानं शिलाईची नवी टेक्निक शिकून घेतली पाहिजे, म्हणजे तो या अवस्थेमधनं मुक्त होईल आणि आपल्याला पण मुक्त करेल. याच्या पलीकडे गंगारामचा विचार जात नाही. ही एक मागून चालत आलेली जीवनदृष्टी. मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की कुठल्या काळाच्या पार्श्वभूमीवर बोराडे लिहित होते, तर ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली जीवनदृष्टी, आणि 1950-60 नंतर शिक्षण घेतलं, आपण शिकलो तर या परिस्थितीमध्ये बाहेर पडू, अशा तऱ्हेचा मिळालेला एक नवा आशावाद ग्रामीण भागातल्या विशेषतः वंचित समाजातल्या मुलांना, जो दलित मुलांना थेट मिळाला बाबासाहेबांकडून, पण नामाला भानाला मिळालेला नाही आहे. याचं कारण असं की हा शिंपी समाजामधला आहे, आणि यांचं मंडळ आयोगाचं आंदोलन अजून पुढे व्हायचं आहे, ते 20 वर्षांनी होणार आहे. त्यामुळे ती जी काही एक जाणीव जागृती असते शिक्षणाची, ती अजूनपर्यंत त्यांच्यामध्ये पोहोचलेली नाही आहे. अशा अवस्थेमध्ये सापडलेला, काळाच्या बेचक्यात सापडलेला तो भाना, आणि मागच्या पिढीचा प्रतिनिधी गंगाराम यांच्यामधला तो संघर्ष आपल्याला दिसतो. तर अशा रीतीने ह्या वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे पेच आणि त्याच्यामधले ताणेबाणे राम बोराडे यांनी या कादंबरीमधून उभे केलेले आहेत. म्हणजे आता त्याच्यामधलं ते तानी आणि तिची फुटकी वाटी आणि तिने दे 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 म्हणणं, हे परिस्थितीचं प्रतीक आहे. शिलाई मशीन हे शहरीकरणाचं प्रतीक आहे, असं आपण म्हणतो. पण ही प्रतीकं ज्या पद्धतीनं बोराडे आपल्या कादंबरीमध्ये वापरतात, त्यात त्या कादंबरीचं ताजेपण दडलेलं आहे. ही कादंबरी का बरं त्या काळाची भिंत ओलांडून आपल्या काळामध्ये येऊ शकली, याचं कारण ते आहे. याचं कारण केवळ सोनार बदलला आणि त्या जागी शिंप्या म्हणून ते झालेलं नाही आहे, तर या वेगवेगळ्या प्रकारचे गुंते आणि या वेगवेगळ्या प्रकारचे तणाव, वेगवेगळ्या पातळ्यांवरचे तणाव कादंबरीकाराने, लेखकाने पाचोळ्यामध्ये अत्यंत परिणामकारकपणे उभे केलेले आहेत. आता गोलपाने आता सांगितलं की अक्षरशः गोळीबंद पद्धतीने ती कादंबरी, म्हणजे चांगलं चाललं होतं, ही पहिलीच ओळ आहे त्या कादंबरीची. चांगलं चाललं होतं या अर्थाची पहिली ओळ आहे. बरं चाललं होतं की काय असं, म्हणजे खूप व्यवस्थित बरं चाललं होतं, म्हणजे काय आम्ही श्रीमंत होतो असं नाही, पण आमचं बरं चाललं होतं, खाऊन पिऊन आम्ही सुखी होतो. इथून ती कादंबरी सुरू होते. हा जो टोन किंवा ही जी पट्टी त्या कादंबरीने पकडलेली आहे, आणि शेवटी मग ती जेव्हा नवरा मेलेला दिसतो तेव्हा तिला बसलेला शॉक, त्याच्या आधी भानाने ती बरोबर राहिल्याबद्दल जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचा तिला बसलेला धक्का, पार्वतीला मुलाने आपल्या असं म्हणावं आपल्याबद्दल, आणि नंतर नवरा मरणं, या दोन धक्क्यांमधून ती पूर्ण कोलमडलेली आपल्याला कादंबरीच्या शेवटी दिसते.
तर ह्या सगळ्या गोष्टी एका छोट्याशा कादंबरीमध्ये साधणं ही सोपी गोष्ट नसते. म्हणजे बाप आणि मुलगा यांचा संघर्ष असेल, पुरुष सत्ताक समाजातले वेगवेगळे अहंकार आणि त्याच्या विरुद्ध झगडणारी स्त्री, गरीब विरुद्ध सत्ताधारी, वंचित विरुद्ध सत्ताधारी, गावातले पॉवर सेंटर्स याच्यामधला संघर्ष असेल आणि शहर विरुद्ध खेडं याच्यामधला संघर्ष असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे ताण राम बोराडे यांनी या कादंबरीमध्ये उभे केले आणि पार्वतीच्या दृष्टिकोनातून ते आपल्यापर्यंत पोहोचल्यामुळे ते अधिक आतून काळजातून आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे अगदी आवश्यक तेवढी ती कादंबरी भावनिक झालेली आहे असं आपल्याला दिसेल आणि हे त्या कादंबरीचं टिकून राहण्याचं गमक आहे असं आपण म्हणू शकतो. आज पाचोळ्याची 50 वर्ष झालेली आहेत. ही पाचोळा ही कादंबरी आणखी पुढे वाचली जाईल. याचं कारण असं की परिस्थिती जरी बदलली, म्हणजे आता शिंप्याची गेली असते, आता शिंपी टेलर ह्याबद्दलचे सगळे डायमेन्शन सगळे संदर्भ आता बदललेले आहेत, पण तरीसुद्धा ही कादंबरी ताजी आहे. याचं कारणच ते आहे की त्याच्यामध्ये ह्या इतर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि म्हणून पाचोळा ही कादंबरी मराठीत अत्यंत महत्त्वाची आहे. ही कादंबरी आणखी पुढे वाचली जाईल असा मला विश्वास वाटतो. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.